मंडळी नमस्कार. तुरीचं योग्य अंतर किती? तुरीच्या विविध लागवड पद्धतीमध्ये आंतरपीक जेव्हा तूर आपण लागवड करतो, सोयाबीन उडीद मुगामध्ये तूर आपण जेव्हा लावतो तेव्हा तुरीच्या बाजूला किमान 2 फूट अंतर सोडून आपण इतर पिकांची पेरणी करावी, किंवा तुरीच्या दोन्ही बाजूचं सोयाबीनचं 1-1 तास बंद करून आपण तूर पेरावी. तिथे नंतर बंद केलेल्या तासाच्या तिथे डवऱ्याला दोरी बांधून खोल सरी पाडली तर तूर सुद्धा बेडवर येते आणि सोयाबीन सुद्धा बेडवर येते. हे एक अंतर झालं. दुसरं, जोडओळ पद्धतीमध्ये आपली जमीन, आपलं वान आणि पाण्याची व्यवस्था पाहून 3 फुटाचं, 4 फुटाचं किंवा 5 फुटाचे बेड करणे, 2 बेड लावणे आणि तिसरं बेड हे रिकामं सोडणे, या पद्धतीनं आपण करू शकतो. रिकामं बेड सोडलेलं त्याच्यावर सुद्धा तुम्ही 3 तास सोयाबीनचे किंवा उडदाचे मुगाचे घेऊ शकता. पीक घ्या किंवा फुलोऱ्यात आल्यानंतर त्याला जमिनीत गाडून टाका, म्हणजे हिरवळीचं खत होऊ शकतं. आपल्याला 3 फूट ठेवायचं, 4 फूट ठेवायचं का 5 फूट ठेवायचं, हे जमीन, वान आणि पाण्याची उपलब्धता, सिंचनाची व्यवस्थेवर अवलंबून असते. तिसरी पद्धत म्हणजे निखळ तूर लागवड पद्धत किंवा बेडवर तूर लागवड पद्धत. याच्यात सुद्धा 4, 5, 6 किंवा 8 फुटापर्यंत सुद्धा आपण पिकाच्या, आपल्या वान कोणतं निवडतो, जमीन कशी आहे याच्यावर आपल्या शाखीय वाढ किती होते, फार जास्त दाटणे होणार नाही एवढं अंतर ठेवावं. 2 झाडांमध्ये साधारणतः 4-4, 6-6 इंचावर झाडं लावून नंतर विरळणी करून आपण झाडं उपटून 2 झाडात 1 ते 2 फूट अंतर ठेवावं. धन्यवाद.